हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. व्लॉगिंगची सुरुवात ॲक्च्युली कालपासून झाली. हा तुम्ही व्लॉग बघावा कारण आज आहे अक्षय तृतीया आणि त्या रिलेटेड मी आज व्लॉग बनवला आहे. सो तुम्ही हा व्लॉग पूर्णपणे बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि शशांकाने मी स्पेंड केलेला टाईम तुम्हाला आवडेल. सो आज मी काहीतरी एक गोष्ट अशी नवीन केली जी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पण दिसते, म्हणजे ह्या शॉर्टमध्ये पण दिसते आणि तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये पण दिसणार आहे. सो हा व्लॉग पूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि सांगा मला तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग. कालपासून सुरुवात केली, कालपासूनचे पण शॉर्ट्स बघा. बाय बाय. हां, आणि का माहिती आहे का कालपासून सुरुवात केली, कारण काल मी ऑन द स्पॉट तिकडे आमचं ठरलं की आपण जाऊन त्या गोष्टी करूया आणि त्याच्यामुळे ते इथे ऑन द स्पॉट जाऊन आम्ही शूट केलं. मी शूट केलं, त्याच्यामुळे विषय असं झाला की मला इंट्रो शूट करायला नाही मिळालं ते. सो हा व्लॉग कालपासून सुरू झाला आहे, आता बघा. गाईज, आम्ही ना तुळशी वृंदावन आणायला आलो आहे कारण ना उद्या अक्षय तृतीया आहे आणि आमच्या घरी ना तुळशी वृंदावन आहे, पण ते असं असतं ना तुळशी वृंदावनसाठी साईडला ते चौक म्हणजे देवाचं असं तसं नाही आहे. सो आम्ही ते आणायला आलो आहे मातीचं. गाईज, हे सगळे मोठे मोठे आहेत आणि हे छोटे आहेत आणि आम्हाला छोटंच पाहिजे कारण गॅलरीमध्ये राहायला पाहिजे, व्यवस्थित सूट व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही हे सिलेक्ट केलं आहे. काहीच आम्ही बघा हे किती आणलं आहे, बघ दाखव ना. हे पण आणलं आहे आणि कोल्ड्रिंक. Early the next morning. काहीच आम्ही डीमार्टला आलोय आणि डीमार्टला काय घ्यायचं, ते लादी पुसायचं असतं ना, ते घ्यायचं होतं म्हणून आम्ही आलो. मी नाही तोडलंय, मी वापरलंच नाही, लादी पुसलीच नाही, दोनदा पुसली. मी जास्त खात नाही बिस्किट्स, सो तुला जेवढं संपेल तेवढे बिस्किट्स घे. पाहुणे आले तर कोण पाहुणे येतात? मुली बिली आले त्या दे मग, ठेव. मी आणायला आलेलो असं हे, आणि आम्ही काय काय घेतले बघा. आपण जे आणायला आलेलो ते सगळ्यात शेवटला घ्यायला आलोय. घेतलेलं आहे गाईज, आम्ही ओपन करून बघत होतो कसं आहे काय आहे ते. चलो गाईज, आम्ही परत आज इथे आलोय कारण ना ते आम्ही ना कसं सांगू तुम्हाला, एक छोटू वरती लटकवायला एक घेतलंय ना झाड लावण्यासाठी, त्यासाठी आम्ही झाड शोधतोय छानपैकी वरती. सो आम्ही इथे आलोय. आम्ही हे 3 झाडं घेतलेत, 2 हँगिंगसाठी आणि एक तुळस एक्स्ट्रा असलेली बरी, कारण चुकून ते आमच्याकडे 2 ऑलरेडी तुळशी आहेत, पण उगाच ते वाया नको जायला म्हणून आम्ही त्यांना हात नाही लावतो, आज नवीनच घेतो. तिथे तुळस आणि ते हँगिंग काय म्हटलं आहे, हँगिंग पॉट आहेत. तर तिथे आता मी हे झाड लावतोय, म्हणजे शशांक लावतोय आणि इथे मग तुळस, ही जी तुळस आहे ना इथे, तिथे हे तुळस लावणार. म्हणजे 2 तुळस, ती एक आहे ती आणि ही तुळस, 2 तुळस मिळून इकडे एक तुळस लावणार. हे कॉइन प्लांट आहे, म्हणजे काय असतं, कॉइन भेटतात. आता तुळशीला मस्त पुसून घेतोय तो पोस. आणि मला कळत नाही ते मला काही चावलंय की मला पिंपल्स झाले, तेच मला कळत नाहीये. आता इथे मला माहिती, इथे मला हे काय झालं, इथे मला माहिती आहे, इथे मला पिंपल्स आलेले, पण ह्याचं काय कळतच नाहीये. आणि पिंपलसारखं दुखत पण नाही, असं खाज उठते. मला असं वाटतं ते मच्छर वगैरे चावलेत मला इथे. मच्छरच चावले असतील काय रे? मग काय आहे, तिथे काहीतरी चावलंय मला. A few moments later. गाईज, मी तयार आहे आणि मला सगळं ब्लश ब्लाइंडनेस झालाय. खूप जास्त ब्लश लागला माझ्याकडून, तर जाईल थोड्या वेळाने आता. आणि येस, मी ना हे बघा आंबाडा बांधलाय छोटूसा, आणि गजरा मला ताईने दिला, शशांकच्या बहिणीने, सो मी तो घातलाय. आणि मी शशांकने मला हा ड्रेस दिलाय,
माहित नाही का दिला, पण त्याने ड्रेस दिलाय मला. ड्रेस मस्त. हो मागे फुल पण आहे. अरे मागे प्रिंट पण आहे. मी आत्ता बघितलं शशांक. मस्त मस्त ड्रेस मस्त. आणि तुम्हाला जर ही जी लिंक पाहिजे असेल तर मी खाली कॅप्शनमध्ये देते. तुम्ही त्या लिंकवर जाऊन हा ड्रेस तुम्ही ऑर्डर करू शकता. सो येस, मस्त आहे हा ड्रेस. गजरा, इयरिंग्स. सो माझी देवपूजा झाली आणि आता मी हे काय आहे, आणि आता मी जेवणाची तयारी करते. नैवेद्य दाखवायचं देवाला. आणि शशांक आता आंघोळीला गेलाय. मग तो आला की मग आम्ही तुळशीची पूजा करू. आणि मग मग नंतर मग तुळशीला पाणी घालणं, मग दिवा लावणं, मग ह्या सगळ्या गोष्टी करू. ॲक्च्युली आम्ही तुळशीची म्हणजे तुळशीचं रोप आहे ह्या आमच्या घरी. पण कसं आहे माहिती आहे का, त्या रोपाच्या साईडला दुसरं पण रोप आहे आणि ती कुंडीमध्ये आहे. असं मला प्रॉपर तुळशी वृंदावन असं पाहिजे होतं. म्हणून मग आता ते आणि मी त्याला पाणी वगैरे घालत होते त्या अगोदरच्या म्हणजे तुळशीला. पण मला असं प्रॉपर तुळशी वृंदावन पाहिजे होतं. म्हणून मग काल शशांकाने मी गेलेलो तुळशी वृंदावन ते घेऊन आलो. आणि आज ते रोप पण घेऊन आलो तुळशीचं. कारण ह्या रोपाला हात लावायचा नव्हता आम्हाला. उगाच ते म्हणजे त्याची पण आम्ही पूजा करतो, उगाच त्याला हात लावायचा नव्हता. म्हणून आता नवीन वृंदावन घेऊन आलो. आता त्याची पूजा करणार शशांकाने मी. आणि आज अक्षय तृतीया असल्या कारणाने देवाला नैवेद्य वगैरे करणार आहोत. एक आंबा आहे घरी. आमरसपुरी करू का हा विचार करते. आमरसपुरी करू की खीर करू आणि आंबा दाखवू देवाला हा विचार करते. बघूया. पण पहिल्यांदा मी भात लावते. भात आणि वरण कुकरला लावते. उकड बटाट्याची भाजी आणि पनीरची भाजी आहे जी शशांक करणार आहे. मला पनीर वगैरे आवडत नाही, त्याच्यामुळे मला करता येत नाही जास्त. सो शशांक पनीरची भाजी करणार आहे. उकड बटाट्याची भाजी मी करणार आहे. भात वरण मी करणार आहे. खीर करायची की आमरसपुरी करायचं ते मी करणार आहे. बघू आता कितपत करायचं. शशांक मदत करेल मला. आमचं जेवण तयार आहे. इकडे पुऱ्या, बासुंदी, आंबा, काय हे पनीरची भाजी, वरण भात आणि हे देवाला आम्ही नैवेद्य वाढतोय. देवाला नैवेद्य. Later that same evening. गाईज मी रेडी आहे आणि मी अशी दिसते कारण मी स्लिक बन घातलंय. बघा स्लिक बन केलंय कारण माझे ना केस ऑइली झालेत आणि त्याच्यामुळे मी असं स्लिक बन केलंय आणि मी तयार आहे. बट ह्याच्यावरती एकच प्रॉब्लेम आहे की मी चप्पल आहेत ना ते माझे क्रॉक्स आणलेत आणि हे नाही आहेत, बाहेर आहेत ते. आणि माझ्याकडे ह्याच्यावरती असं ट्रेडिशनल चप्पल नाही आहेत आता इथे घालायला. बाकी माझा लुक एक नंबर. हे पिंपल्स जे आलेत ना मला तेच काहीतरी घाण करतात. पिंपल नाही आहेत पण ते मला माहिती आहे का, ते चावलंय मला इथे. असे पिंपल नाही, खाज उठते मला. असं अशी डास वगैरे कसं चावल्यानंतर खाज उठते तसं झालंय ते. गडबडीमध्ये मी सांगितलंच नाही की आम्ही कुठे चाललोय. आम्ही चाललोय विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आणि नंतर शशांकचा एक फ्रेंड आहे तो आणि त्याची बायको आम्हाला भेटणार आहे. मग आम्ही जाणार आहोत जेवायला बाहेर. हो हाय, हे आहेत शशांकचे फ्रेंड जिगरी यार.
5,000 कमवले तर 5,000 घालू शकतो. गाईज आम्ही चिव कासाला आलोय आणि आम्ही काय खातो हे बिस्कॉफ तिरामिसू केक चीज केक कसं आहे तोंडाला सगळं दाखवलं वाव कसं आहे खाऊन दाखव हा. चांगलं आहे व्हिडिओ बंद केल्यावर सांगणार आहेस नाही चांगला रिव्ह्यू सांग नाही शशांक तोंड बघितलं मी सकाळचा बिस्किट पाजरीचा बिस्किट असतो ना अरे बिस्किट आहे ना कोकोनट ऑइल मध्ये तळल्यासारखं बरोबर हे कोकोनट ऑइलच वाटतं राईट इज्जतच काढली या लोकांनी त्याची इज्जतच काढल्यात म्हटलं त्याची